हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे वन्स अगेन वांगो द वंगाडी वांगो वांगो एंजमी अम्माई अम्मारी इंदा इंदा मम्मारी कुक्कू 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 कुक्कू. हे गाणं म्हटलं ना की मला अनन्याची खूप आठवण येते. अनन्या आपली एक सबस्क्रायबर होती, म्हणजे असेलही, अजूनही असेल. पण मला माहिती नाही आहे की ती कुठे गेली. म्हणजे ती मला नेहमी बोलायची की जीजी हे गाणं बोल, जीजी हे गाणं, आणि ह्याचं काहीतरी तू एक रील बनवून ठेव किंवा असं काही पॅरडी असं काहीतरी बनव ना. आणि ती रेग्युलर कमेंट, म्हणजे सगळ्यात टॉप कॉमेंटर ती होती. सगळ्यात जास्त कॉमेंट्स तिच्या होत्या चॅनलवर. आणि अचानकच माहिती नाही, ती एकदा बोलली होती की बाहेर जाणार आहे, बट आय डोंट नो की इतके दिवस बाहेर गेली आहेस अनन्या, कुठे असेल ती. प्लीज जर तू जर हे पॉडकास्ट ऐकत असशील तर प्लीज कॉमेंट कर किंवा काहीतरी कुठून तरी अशी हिंट दे की हां तू आहेस, तू आय डी चेंज केला आहेस का. तुझ्या चॅनलवर पण मी जाऊन कॉमेंट करून आली, तुझ्या प्रिव्हियस कॉमेंट्सच्या खाली पण मी कॉमेंट केल्या आहेत की जेणेकरून तुला नोटिफिकेशन जावं आणि तू काहीतरी रिप्लाय करावा. आय होप तुझं सगळं काही ठीक असेल, तू व्यवस्थित असशील, जिथे कुठे असशील तिथे मस्त असशील, हॅपी असशील, हेल्दी असशील आणि एन्जॉय करत असशील. सो एनिवेज सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. तर आजचा पॉडकास्ट आहे, आपली ट्रिप चालू आहे बाबा, पायतोड तंगडतोड ट्रिप. तर मग आता एकदम तंगड्या गळ्यात आल्याशिवाय काय थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. चालायचं बापरे, इतकं चालायचं. मी खरंच मंडळी, नो जोक, मला खरंच माझे पाय दुखायला लागतात हिला बघून. लिटरली मला फक्त बघूनच पाय दुखायला लागतात. आणि तो थकवा हिच्या चेहऱ्यावर पण स्पष्ट दिसत आहे, अतिशय मरगळलेली दिसते. आणि लिटरली जसं आपण म्हणतोय तसंच हिची ट्रिप मला वाटतं 15 ते मॅक्सिमम 20 दिवसाची ट्रिप आहे. आता पाहिलं तर कोरिया किती फिरली ते तर दिसलंच आपल्याला. लिटरली 2 फक्त सिटी केल्या तिने कोरियाच्या, त्याच्यात पण प्रत्येक ह्याचं 1-2 ठिकाणच फिरली. पहिल्या ह्याच्यामध्ये तर ते ही स्वतःच सिओल म्हणते आणि नंतर दुसऱ्यांना शहाणपणा शिकवते. त्या दिवशी कसं बसं हिने असं एकदम घोकून घेतलं असेल मनाने की कसं बोलायचं. आणि तेव्हा ते फक्त सुनवण्यासाठी, जे कोणी हिला कमेंट करत होते की तू रॉंग बोलते, त्यांना सुनवण्यासाठी करेक्ट प्रोनाऊन्सिएशन हिने घोकून ठेवलं होतं. आणि तेवढ्यापुरतंच बरोबर बोलली. त्याच्यानंतर परत पहिले पाढे 55. तर तिथे तर काय फिरली ते आपण बघितलंच. फक्त ते काय ते एक दिवस ट्रीटमेंटच घेत बसली आणि एका दिवशी स्किन केअर प्रोडक्टच घेत बसली आणि एक दिवशी काय ते कपडे घातले. त्याचं तर सांगितलं तुम्हाला का घातले आणि कशासाठी. तर ते एक थोडासा टाइमपास केला, पण तेच सगळ्यामध्ये एकच ठिकाणी पायपीट करत होती. प्रत्येक वेळेला नुसतं कपडे बदलून त्याच स्ट्रीटवर फिरत होती, बस. बाकी काही वेगळं तिने दाखवलं नाही. ते वर पण गेली नाही, तिथे पण पैसे वाचवले. त्या टॉवरच्या आतमध्ये तर गेलीच नाही, वरपर्यंत फक्त तेवढ्यापुरतं जाऊन आली. प्रत्येक शहर काय तिथे वरती जाऊन बघायचं आणि सगळीकडनं ते तर एरोप्लेनमधनं पण एरियल व्ह्यू तसाच दिसतो. त्याच्यामध्ये एवढं काय मोठं बघत बसते वरती जाऊन प्रत्येक वेळेला. तर तेच दाखवलं. म्हणजे काही तिथलं काही स्पेशल, काही असं वेगळं एक्सक्लुझिव्ह असं काही दाखवलंच नाही आहे. आणि आता दुसरीकडे गेली, तिथे पण तेच नुसती पायपीट लावली आहे. आणि तेच नुसतं हिला कुठेही गेलो तरी नुसतं खरेदीच करायची असते. म्हणजे ती पण खरेदी फक्त स्वतःसाठी. इतकी अप्पलपोटी आहे ना, नुसतं स्किन केअर आणि तेच घ्यायला नुसती पडिक आहे. आणि नंतर आता तिथे गेली आहे, आता जपानला पोचले, आता तिकडे जाऊन पायपीट करते. नुसती धावते. अगं तू फिरायला गेले की मॅरेथॉनला? मला वाटलं जाऊन तिथे काहीतरी स्क्विड गेम वगैरे खेळशील आणि लागेल तुझा नंबर, जाईल एकदाची कटकट. तर कसली काय आली नुसती परत. झालं तिचं फिरून. काय फिरते डोंबलाचं. 4 दिवसामध्ये एक देशीचा फिरून होतोय. म्हणजे तुम्ही विचार करा, एका देशाला 4 दिवस, म्हणजे असं 4 देशांना किती दिवस. लहानपणी आपल्याला टीचर असं हे द्यायची की नाही, बाळा 1 रुपयाला जर तुला 5 गोळ्या मिळतात तर 5 रुपयाला किती गोळ्या. तसं आता सॉल्व करा आणि कळेल तुम्हाला किती दिवसाची ट्रिप आहे. मी सगळं माझ्या उम्मीदांवर पाणी फिरवते ही. मी काय विचार केला होता. मला वाटलेलं ही जाईल ट्रेन टू बुसानने जाईल आणि मग हिच्यावरती झॉम्बी अटॅक करतील, तेव्हाची हिची कटकट जाईल. पण नाही, तिथे पण नाही गेली, बसने गेली. मुद्दाम केलंस ना बोंबले, मुद्दाम केलंस ना.
नुसतं हे ते इकडे हे असं मिळतंय, हे बघा हे असं आहे, हे तसं आहे आणि इथे हे बिस्किट मिळतंय, ते घ्यायचं ना, थोडं फन म्हणून तरी घ्यायचं. एवढं काय आहे, जरा मजा आली असती ना, दाखवायचं जरा तू कसं तुला कटिंग जमतंय का. मी मागून म्युझिक दिलं असतं, गो गो फट्ट से हेडशॉट. पण कसलं काय यार, मेरे तो अरमानों पे पाणी फिर गया. पण एकदम स्टार्टिंगला जेव्हा उभी राहते ना, तेव्हा जेव्हा बोलते ना नवीन दिवसाची जुनी सुरुवात, तेव्हा त्या एकदम म्हणजे ही तिच्यासारखी नाही, ती हिच्यासारखं करते, तर तिचीच आठवण येते, हिच्या वयनाची तशीच एकदम पत्रकार सारखी उभी राहते. आणि मन्या कॅमेरामॅन, आणि ही तर नेहमी भविष्यवाणीच करत असते. म्हणजे हिला सगळं आधीच माहिती असतं, सगळं प्रेडिक्ट करत असते की आता आम्हाला झोप लागणार, आता आम्ही इथून इथे जाणार तर आम्हाला झोप लागणार, तुम्हाला नक्की आवडणार, आम्हाला खूप मजा येणार, सगळं काय म्हणजे हीच ठरवणार काय होणार काय नाही होणार, आवडणार नाही आवडणार. म्हणजे आम्हाला ठरवू दे ना बाबा, तू दाखवायचं काम कर ना, तूच काय सांगून टाकते असं होणार तसं होणार. त्या मुलींना तर झोपायचं तर एकदम म्हणजे ते तर फिक्सच करून टाकते. पण आता त्यांच्याबरोबर स्वतःचा पण प्रेडिक्ट, म्हणजे आम्ही 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 झोपणार काय मनाला सांगत असते की मी तर बाबा झोपणार, बाबा मी तर बाबा झोपणार. तिथे त्या बसस्टॉपच्या इथे असा बचका घेतला त्या ह्या केकचा, अशी म्हणजे इतकं म्हणजे तिला हे झालेलं असतं ना, भूक मारते मारते मारते. ह्याच्यावरून विचार कर बोंबले, तुला इतकं कंट्रोल होत नाही तर त्या मुलींची काय हालत असेल. तरी त्या ॲक्टिव्ह राहतात, तरी त्या बोलत असतात काय ना काहीतरी. पण हिचं तोंड सडलेलं नेहमी. ती इतकं सांगते एखादी मुलगी की मी हे तुझ्यासाठी चूज केलं आहे, मी हे तुझ्यासाठी चूज केलं आहे, तिथे हिचं लक्षच नाही, नुसती कुठल्या झोनमध्ये असते काय माहिती. बरी आहेस ना. आणि हळूवारपणाच नाही, बरं बाबा तुझ्यासाठी घेतलं आहे ठीक आहे, पण आपण एक आई म्हटल्यावर ती काहीतरी वेगळं टेस्ट करते, तर आपल्या मुलांना आधी एक एक छोटा बाईट तरी देते ना. मुलं आहेत ती, आणि ती असं पण नाही की मोठी आहेत, लहान लहान आहेत, तर त्यांना एक जरासं असं त्यांना पण असतं ना, भले तुझ्यासाठी आईसाठी घेतलं आहे तर आईमधलं आपल्याला थोडं तरी टेस्टला आई देईल असं वाटतंच ना. कसलं काय एवढा मोठा, आधीच एवढा मोठा घेतल्याबरोबर काय इकडे तिकडे बघायचं नाही. ते मन्या तर मन्या, त्याचं तर सोडूनच दे. त्या मुली पण आपल्या बोलतायत काय, त्यांना काय उत्तर द्यायचं आहे, त्यांचं काय कौतुक करायचं नाही, आपलंच उघडायचं आणि असा बचका मारायचा की एका घासातच अर्धा केक झाला पाहिजे. हळूवारपणाच नाही बिलकुल. आणि त्या मुलींच्या ह्याच्यामध्ये ही हात मारत असेल एवढा मोठा आडदांड. आणि नंतर हिला अचानकच काहीतरी पुळका आला त्या मुलींचा, आणि म्हणते की थकायला होतं ना, आता आम्ही थोडा प्रवास केला तर त्या प्रवासामध्ये आराम झाला, आम्ही सगळे झोपून घेतलं आणि मग असं होतं आम्ही असं झोपा काढून घेतो या प्रवासामध्ये वगैरे, आणि तसे आम्ही फ्रेश राहतो. आणि मग मुलांचं मेन राहतं ना, ते आपण काय चालतो, मुलांना कसं नाही जमत, त्यांना नाही एवढं होत ना चालणं वगैरे. अरे हे तू आम्हाला सांगते बोंबले, आम्हाला सांगते, देव का एक खट्टवास. आणि असं आम्हाला जिथे चान्स मिळेल तिथे आम्ही आराम करून घेतो, म्हणजे मग माझ्यामध्ये एनर्जी राहते. आणि मग मी तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओज घेऊन पण येऊ शकते. आणि मला खूप छान वाटतं, खूप मजा येते, आम्ही खूप मजा करतोय. वाह काय एनर्जी आहे, सॉलिडच, एकदम एनर्जेटिक. आणि मजा तर काय म्हणजे एकदम मजाच मजा. खूप असं एवढं चालून एवढी मजा येते ना, तुम्हाला चालताना बघून एवढी मजा येते ना, काय विचारून सोय नाही. तुम्हाला चालताना बघून भक्तांना पण चालल्यासारखं वाटत असेल, त्यांना पण असं घरी बसल्या 10,000 स्टेप्स घेत असतील भक्त, म्हणून ते आनंदी असतील, कुठे जायला नको, तेच घरी बसूनच फील घेतोय 10,000 स्टेप्सचा. आणि कधी कधी म्हणजे एवढी एनर्जी, म्हणजे हिला शुगर रश होतं की कसल्या, आणि नशा चढते की काय होतं की हिचं हिलाच माहिती. कसला हिरवा पाला खाते, कॉफीमध्ये मिसळून पिते, खात नाही पिते, तर काय पण बडबडत असते. त्या दिवशी तो टॅक्सीवाला म्हणत होता की एवढं काय खास नाही आहे ते विलेज, आणि काय एवढं ठीक आहे, एवढं काय, आता तुम्ही विचारलं म्हणून तो सांगत होता. आता ह्यांनी विचारलं त्याला की कसं आहे काय वगैरे, तर तो सांगत होता त्याचा एक्सपिरियन्स. पण जसं मी तुम्हाला बोलली ना, हिला दुसऱ्याचं ओपिनियन काही मॅटरच करत नाही. ही जे म्हणेल तेच, ही बोलली की छान आहे म्हणजे छान आहे, तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणार, समजलं का तुम्हाला, तर ते तसं आहे. त्याच्यामुळे मग ही काय म्हणते की ते तसंच राहतं ना, त्यांना आपण जिथे राहतो तिथे आपल्याला कसं आपलंच गाव जास्त चांगलं वाटतं ना, बाकीच्यांचे हे आम्हाला एवढं आवडत नाही, लोकांना एवढं आवडत नाही बाकीच्यांचं ठिकाणं, त्याच्यामुळे त्यांना असं आवडत नसेल, सगळ्यांना आपलंच छान वाटतं ना. अरे तो काय चायनाचा आहे का, हां,
की त्याला कोरिया नाही आवडणार किंवा तिथून इनमिन 10 मिनिटावर होतं, त्याच्याच एरियातलं होतं, तर त्याला का नाही छान वाटणार की बाबा काय असं कुठला प्रांतीयवाद आहे तिथे की बाबा मी तर इकडचं आहे तर मला ते गाव नाही आवडत. काय कुठचं नाही, अडाणी ती अडाणीच, काय बोलते, काय कशाचं कशाला कनेक्ट करते. हो ना हो ना हो ना. तो मन्या पण भाव देत नव्हता तुला, येडी काय बोलते, त्याला पण तो पण विचार करत असेल काय बोलते, काय म्हणजे काय, जाऊ दे एवढा विचार कोण करेल म्हणून त्याने पण सोडून दिलं होतं. तर मग विचार केला हिने, थोडासा डोक्यात आलं असेल की आपण काय बोलतोय, तर लगेच म्हणते की ॲक्च्युली तसं असू शकतं ना, ते इथेच राहतात ना, तर इथेच राहून राहून त्यांना तेच बघून बघून त्यांना एवढं काही इंटरेस्टिंग वाटत नसेल, तर त्याच्यामुळे ते असं म्हणत असतील की नाही एवढं छान आहे वगैरे, त्यांना नाही छान, त्यांना काही खास वाटत नसेल. पण आम्ही बघितलं होतं तर आम्हाला खूप आवडलं होतं ना मन्या. आणि तिकडे उतरली आणि तिथून जी सुरुवात चालायला, बापरे एकदम बेफाम चालतच सुटते, बघतच नाही आजूबाजूला, असं थाड 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 चालायचं, इकडे तिकडे बघायचं, हां इकडे फोटो काढायचे तिकडे फोटो काढायचे, ते फक्त आपलं ते जागा शोधते, बस डोक्यामध्ये फिक्स करते, बस तेवढंच. असं आपली आहेसच घोडी, ते घोड्यासारखी आपली सुटते आपली. तो घोडा तरी 2.5 पावलं चालतो, इकडे तिकडे जरा तरी बळतो, ही तर आपली सुसाट. हे आपण नंतर बघूया, ते आपण नंतर बघूया, हे आपण नंतर घेऊया, हे आपण नंतर हे करूया, पहिले हे बघून घेऊया, पहिले ते बघून घेऊया, पहिले असं करूया, पहिले तसं करूया, पहिले फोटो काढून घेऊया, नुसतं फोटो. आता फोटो छान येतील, आता चांगला सूर्यप्रकाश आहे, पहिले आपण फोटो काढून घेऊया, बाकीचं सगळं राहू दे, बाकीचं मला काही माहिती नाही, मी ते फोटो काढायला आली आहे आणि बस मेकअप करायला आली आहे आणि इकडे तिकडे असं धावायला आली आहे, बस कॉफी प्यायला आली आहे, मला बाकी काय नाही करायचं. म्हणजे त्या मुलींना काय वाटतंय, त्यांना काहीतरी बोलत आहेत की एक्सप्लोअर करायला, एक तर त्यांना आवडीचं काहीच नाही, नुसतं पायपीट. त्याच्यामध्ये त्यांना काय विरंगुळा आहे, थोडं काय छान वाटेल तर खायचं प्यायचं अट्रॅक्शन आहे किंवा काही कलरफुल काही दिसलं तर त्या गोष्टी त्यांना हे कराव्याशा वाटतात, ट्राय कराव्याशा वाटतात, एक्सप्लोअर कराव्याशा वाटतात. पण हिचं कसलं काय, तिथे ते काय ते टी होती, फ्लावर टी, तर ते मुली एकदम एक्साइट झाल्या, तर नाही पहिले आपण फोटो काढून घेऊया का, पहिले आपण ते करूया का, आपण पहिले तिथे छान आता फोटो येतील, पहिले आपण फोटो काढून घेऊया, नंतर मग आपण येऊया, आपण नंतर ट्राय करूया, नंतर चला. कोणी त्यांना विचारलं ना चाइल्डहुड मेमरीज की तुम्ही इथे फिरायला गेलेलात, तिथे फिरायला गेलेलात, तर तुम्ही काय केलं, तर त्या मुली इतकंच सांगतील फोटो काढले, माझ्या आईने फक्त फोटोच काढले, बास, बाकी काहीच आठवत नाही. बघा तेव्हा फोटोलाच सगळ्यात प्रायोरिटी आहे. आणि मने असा पोर्ट्रे करतो की बापरे केवढी हुशार आपली बायको, सगळं काही तिला सगळं कसं ज्ञान आहे, सर्वज्ञानी, तूच देतो स्क्रिप्ट, सगळं माहिती आहे आम्हाला, आणि जरा नवीन दे मग कायतरी. ही तुम्हाला हिस्ट्री सांगेल, मी तिच्या आवाजात का बोलते, ही तुम्हाला हिस्ट्री सांगेल म्हटल्यावर हिचा चेहरा बघितला का कसा झालेला, की तू पहिले मला सांग काय हिस्ट्री सांगेल, मी कुठून सांगू हिस्ट्री, मला तू स्क्रिप्ट दे मग सांगते हिस्ट्री, असा तिचा चेहरा झालेला. आणि ह्याने स्क्रिप्ट दिलीच नाही वाटतं, तर तीच एक गोष्ट रटवते पुन्हा की कसं अमेरिकेने मदत केली आणि ते लोक अमेरिकेला कसं मानतात, तिथे होती तिकडे पण तेच रटवलं, त्या विलेजला बॉर्डरला गेलेली, तिथून तर धक्का मारायचं असं मन होत होतं ना, तिथे जाऊन तिकडच्या नॉर्थ कोरियाच्या जंगलात पडायला पाहिजे होती, पण ते पण माझा प्लॅन फसला. तर एनिवेज, तर ते आपण तीच स्टोरी सांगितली, आता इकडे येऊन पण तीच स्टोरी सांगितली. अरे काय म्हणजे वेगळं काहीतरी, कुछ नया बोल बोंबले, नया बोल, बोर हो गया अभी तेरा वही बकवास स्टोरी सुन के. आता तर म्हणा झालंच, काय होतं म्हणजे मला काय कळलंच नाही, ही काय ट्रिप होती अशी, सुरू होते खतम हो गई, आणि सगळं तेच बघतोय असं वाटतंय. आणि नुसतं बोलायचं की आम्ही हे ट्राय केलं, आम्ही ते ट्राय केलं, आम्ही हे खाल्लं, आम्ही ते खाल्लं. अरे खाल्लं तर दाखवलं का नाही, ते पण एक असं इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे काही लोकांना फिरण्याबरोबर असं काय खातात, कुठले फूड एक्सप्लोअर करतात ते पण बघायला आवडतं. काहीतरी वेगळं म्हणून तेच दाखव, ती पायपीट थोडी कमी दाखव आणि हे असलं दाखव ना, खाल्लंच तर आम्ही खाल्लं, आम्ही खिमचे खाल्ले आणि फिमचे खाल्ले आणि हे खाल्लं आणि ते खाल्लं. आणि काय आम्हाला काय रॅमन आम्ही ट्राय केलेलं आहे, ते पण ही पण एकदम कान असं एकदम कान देऊन ऐकते. त्याच्यामुळे लास्ट टाइम मी बोलली ना अजून ट्राय नाही केलो म्हटल्यावर ती आता लगेच म्हणते आम्ही ट्राय केलेलं आहे, पण आम्हाला ते इथे खायचं नाही आहे, आम्ही जापानला जाऊन खाणार आहे. अच्छा असं आहे काय, म्हणजे कोरियाच्या गोष्टी जापानला जाऊन खायच्या आणि मग जापानच्या गोष्टी चायनाला जाऊन खायच्या, असा प्लॅन आहे तर यांचा. वा मस्त मस्त. मग कशाला ना, मग तर तसं फ्लक्समबर्गला पण मिळेल, कशाला ना, सगळं सोडा आणि ते रामन आता जाऊन फ्लक्समबर्गलाच खा.
हे काय, ज्या कंट्रीच्या गोष्टी त्याच तिथे खायच्या असतात, म्हणून त्याला ऑथेंटिक कशाला म्हणतात. फक्त स्वतःचं ते काय ते बस शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं काय करायचं आणि वांगी, हे सगळं ऑथेंटिकीचं. आणि बाकीच्यांचं काय नाही, बाकीच्यांचं कुठे पण काय पण जाऊन खायचं, ह्याचं त्याच्या देशात त्याचं दुसऱ्याच्या देशात आले मोठी. आणि काय सुचलं नाही की नुसतं आपलं असं दाखवायला की आपण असं खूप, आता तिला स्वतःला ते रिअलाइज होते की म्हणजे काय नाही, आपला खूप मोठा कटला आहे आणि एवढं काही इंटरेस्टिंग वाटत नाही आहे जे आपण दाखवतोय, काहीतरी फसलंय. आणि लोक म्हणायच्या आधीच म्हणजे ते असतात ना, एक असं एक माहोल क्रिएट करायचा, तसंही करायचं काम करते. आणि म्हणून सतत आपलं मध्ये मध्ये बोलत राहायचं, कसलं भारी आहे, भारी आहे, एकदम भारी वाटतंय, भारी वाटतंय, एकदम भारी आहे, एकदम मस्त होतं, मस्त, एकदम भारी, एकदम भारी, सारखं भारी भारी करून असं स्वतःसारखं एकदम भारदस्त फील करवायचं लोकांना. आणि मान्या हिची टांग खेचतो, म्हणजे मान्या हिला पण खेचतो. बापरे, तुम्ही ती रील बघितली का? हां, बीचवर असं 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 मग ही अशी लांब जाते आणि मग तो असा कचकन खेचतो तिला. असं असं खेचला ना, असा झटका दिला ना, मला वाटलं मन्या जर ती फोर्सने जर तुझ्या अंगावर पडली ना, डायरेक्ट तू ना समुद्रातच जाशील. समजलं काय? जरा हळू खेचत जा. वाटलं काय? अशी तशी नाही आहे ती. पार्वता मानेशी लग्न केले. हां, लक्षात ठेव. ह्या वेळेला वाचलास, प्रत्येक वेळेला वाचणार नाहीस. तिथे बॅरिकेड्स वगैरे होते म्हणून ते नशीब. हां, नाही नसतं तर गेलाच असता पाण्यात. तू खेचतोय, वरती जाऊन खेच. वरती तिथे गेलाय ना कुठे स्काय वॉकला वगैरे, तिथे खेच. असे पडले ना तुझ्या अंगावर अशी धानकन, तर डायरेक्ट खाली तू खतम. टाटा, बाय बाय. माने हिची मस्करी करतो, हिला कळतच नाही. ही तर बाबा बॅन सिरियस हो गई एकदम. तो म्हणे की हिला सगळं माहिती आहे, हिने सगळं प्लॅनिंग केलं आहे ना, आता आपल्याला पुढचं सगळं ही सांगेल, आम्हाला सगळं हीच सांगते, आम्ही फक्त हिला फॉलो करतो. ही जिथे जाईल तिथे आम्ही हिच्या मागे मागे जातो. तर म्हणते हो, मग तसंच करायला पाहिजे ना, दोघांनी मिळून करायचं असतं. एकट्याने केलं तर असं एवढं मोठं ट्रिप सफल नाही होत ना. मग थोडं तुम्ही थोडं मी असं मिळून केलं तरच असं, म्हणजे कपल गोल्स असतात ते, असं कपलने एकत्र केलं तरच या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. एकटीने, तुम्ही एकट्याने किंवा मी एकटीने असं नाही, हे आपण एकत्र मिळून करतो. अरे बहन बस कर, बस बस बस. मी तो मजाक कर रहा था. ये बहन सिरियस हो गई. अगं बाई, काय तुला कळतं का? कळतं? हां, कसले काही मी हे केलं आहे, आम्ही मिळून केलं आणि आम्ही हे केलं ते केलं, काही केलं नाही आहे तू. तो तुला असंच टॉन्ट मारतोय, त्याने सगळं प्लॅनिंग केलं आहे आणि तू फक्त नुसतं आपलं उगाच असं शो करते, त्याच्यावरून तो तुला टॉन्ट मारत होता. आणि तू काय, इसका तो अलग ही बजने लग गई. तिथे एअरपोर्टला पण तसंच, तिथे पण तिथून टॅक्सीत बसल्यावरती पण तसंच. आम्ही दोघं मिळून करतो ना, मग एक बॅग ते ठेवतात, एक बॅग मी ठेवते, मग असं आम्ही वाटून घेतलं आहे. एक एक बॅग ठेवायचं आणि एक एक गोष्ट करायची, असं आम्ही एकावरच टाकत नाही. त्याच्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित होतं. आम्ही खूप मजा करतोय, आम्ही खूप मस्त एन्जॉय करतोय, खूप भारी वाटतंय. ॲक्च्युली ना, हे लोकांना स्वतःहून वाटलं पाहिजे, लोकांनी स्वतःहून म्हणायला पाहिजे. जेव्हा माणूस स्वतःच असं स्वतःच सारखं ठासून ठासून बोलतो ना, त्याचा अर्थ तो प्रूव्ह करण्याच्या प्रयत्नात आहे की नाही, आम्ही जे दाखवतोय, आम्ही जे करतोय ते छान आहे. ती स्वतःच्या मनाला तू समजवते की नाही, मी इतकं जे काही मोठी माझी ड्रीम ट्रिप आणि मोठं आहे, माझं ते वसूल झालंच पाहिजे. ते व्ह्यूज आना मागताय, है वो व्ह्यूज आने के लिए मुझे लोगों को पटाना पडेगा. आणि मग त्यांच्या डोक्यात हे शिरवण्यासाठी जी माझी फालतू ट्रिप आहे तिला मी कसं इंटरेस्टिंग दाखवू, म्हणून सतत असं दाखवायचं की आम्ही किती भारी प्लॅनिंग केलं आहे, आम्ही कसं मिळून केलं आहे आणि आमचं कसं बॉन्डिंग आहे आणि कसं मन्या चण्या एक नंबरचा, म्हणजे बेस्ट आहे. आणि मी त्याची पार्वता माने, म्हणजे मी त्याची एकदम सॉलिडच, म्हणजे एकदम बेस्ट अँड नेक्स्ट लेवलची बेटर हाफ आहे. आणि मग काय, आम्ही आता तिकडे जाणार आहोत, आम्ही थोडं वॉक करणार आहोत आता तिथे उतरल्यानंतर. आणि तिकडे आता मला ह्याच्यानंतर पुढे अजून एका ठिकाणी जायचं आहे, त्या ट्रेनमध्ये बसायचं आहे, कॅप्सूलमध्ये बसायचं आहे. आणि म्हणून आता आम्ही पटापट जातो, आमचं बुकिंग आहे. मग बीचवर म्हणे की मला तिथे एवढं पुढे पण लोक बसले, पण तिथे ना मला बसायचं नाही, मला भीती वाटते, मला पाण्याची भीती वाटते. मग तिथे ना असे मस्त असे, तुम्ही बघितले का, असं शेलसारखं अशा शेपमध्ये असे एकदम कोझी असं सिटिंग अरेंजमेंट होती, असं बेंच टाईप असं होतं आणि त्याच्यामध्ये असे कपल बसले होते मोस्टली. असं मस्त होतं ते. तिथे तरी बसायचं, जरा रिलॅक्स करायचं. ते थोडं लांब होतं ना पाण्यापासनं, तिथे बसायचं. प्लॅनिंगच नाही कसलं, कसं पण करून बाबा पळापळ करून एक 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 ते
फक्त कव्हर करायचं आहे, बघायचं नाही काही शांततेत, काहीही असं काही लुफ्त नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा, नुसतं पळायचं. नंतर कुठे जाऊन बसली, तिथे त्या कुठल्या त्या बसस्टॉपच्या इथे, म्हणजे आम्हाला अजून वेळ आहे आणि मी एवढ्या लवकरच आधीच पोचले, तर आम्ही म्हटलं इथे थोडा वेळ बसूया, टाइमपास करूया. अरे कुठे बसायचं ते तरी विचार करायचा. जर झालं होतं लवकर, एक अंदाज असतो की आता इतक्या वेळात आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचणार आहे, तर मग आता बीचवर आहोत तर थोडंसं बीचच्या साईडला बसायचं, जरा एन्जॉय करायचं, जरा मस्त असं वेव्ज आणि हे ते फील करायचं ना. गेली आपली लगेच दुसरीकडे पळते नुसती. कसं पण करून ते आटपायचं याला. आणि काय ती ट्रिप होती खरंच, म्हणजे काय असं ना, ह्या लोकांचं कामच नाही हो हे. तेच म्हणते ना, जेनू काम तेनू साजे, ह्यांचं कामच नाही. त्याच्यामुळे ह्यांचं बघितलं ना तर इच्छा मरेल माणसाची. ते कॅप्सूलने पण तिथे गेले, तिथून परत चालत येणार होते. आता तिथून परत चालत यायचं, ते काहीतरी असणार ना तो पाथ, किंवा त्या रोडला काहीतरी इंटरेस्टिंग आणि काहीतरी गोष्टी असतील, म्हणून ते परत येण्याचं तसं म्हणजे सांगितलंय की 1 वे तुम्ही जा आणि येताना चालत या, म्हणजे दोन्ही गोष्टीचा आनंद घेता येईल. तर आधी बोलली आम्ही असं करणार आहे, आणि नंतर मग बोलते की आम्ही इथून चालत जाणार होतो, पण आता आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आहे, कारण का अजिबातच काही उपयोग नाही आहे, आम्हाला तिकडे जायचं नाही आहे परत, कारण का काय उपयोगच नाही आहे, आम्हाला इथून तिथे जायचंच नाही, तर आम्ही कशाला जाऊ. आणि मग मुलींचे पण पाय दुखतात उगाचच, मग त्यांना एवढं चालायला लागतं, आणि मुलं खुश तर आपण खुश. त्यांना ते जर थकले तर आम्हाला त्यांना थकवायचं नाही आहे बिलकुल. मग ते थकले की मग सगळं मजा जाते, आणि मग मजा नाही येत, मग त्यांना पण कंटाळा येतो. असं तसं तर आम्ही कशाला जाऊ ना, आम्ही नाही जाते, आम्ही आता जातोय खाली. अरे हो 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 ठीक आहे, तुझी ट्रिप, तू जा, हा नको जाऊ. आम्ही तर तुला तिकडे पण जायला नव्हतं सांगितलं, कुठेच जायला नव्हतं सांगितलं, तरी गेली आहे. तुला आम्ही सांगितलेलं की नको बाई, तू व्हिडिओ पण पोस्ट नको करू, तरी पण तू करतेस ना. मग आमच्याशी कशाला भांडते आहे, कशाला एवढं तावाने बोलते. आम्हाला काय करायचं, तुझ्या मुली चालव नाही तर उडव, आम्हाला काय. चालतात आणि हे करतात, आणि आता नवीनच काहीतरी स्वतःचं, आणि लोकांवर अशी बोलते, असं बोलते जसं काय लोकांनीच हिला सांगितलं की नाही बाबा तू यायचं म्हणजे यायचंच परत, तू बोलली म्हणजे बोलली. अरे नीट बोलायची पण एक पद्धत असते. नुसतं आपली नको तेव्हा हिच्या अंगात जोर येतो. आणि नंतर काय मोठं उखडलं तू, जसं काय तिथून डायरेक्ट उतरल्या टॅक्सी केली आणि गेली. नाही, तिथे उतरून पण पायपीटच करत होती, चालते. आणि कुठेतरी तो मन्या सांगतो की कुठेतरी जाऊन बसूया, काहीतरी खाऊया, तर म्हणते की इथे हे एक स्टोर आहे, तिकडे एक जाऊया का पुन्हा एकदा. तर तेच स्टोर होतं ते, जिथे त्या बाईवर भडकून बाहेर आलेली ना. बाईवर नव्हती भडकली, बाईवर पण भडकलेली, आणि मन्यावर जास्त भडकलेली, कारण मन्या एकदम फुल ऑन एकदम चाललेला ना त्याचा असा नैना मटक्का, म्हणून आलेली ना बाहेर तावाने. ते हिला परत दिसलं, तर म्हणते की इथे एक फेरफटका, कारण तिकडे ॲक्च्युली थोडंसं घ्यायचं होतं, पण ते मन्याने हिचा गेमच हे केला ना, एकदम पलटीच करून टाकला, त्याच्यामुळे ते राहून गेलं. मग इथे दिसल्याबरोबर म्हणते की मन्या पण चॅप्टर आहे, लगेच म्हणतो कसा की कशाला, म्हणते नाही असंच एक राऊंड मारून येऊया. समज रे मन्या, समज, आता इस बार क्या करेगा, यावेळेला तर घेतलंच असेल काय ना काहीतरी, लुटून आलीच असेल. काय ते एवढं घेते एवढं थापणार आहे, पण काय टस्से मस्त काय फरक नाही पडणार आहे तुझ्या थोबाडावर, समजलं का बोंबले. एवढं थापायचं तर तुला थापायला लागणारच आहे, मेकअप म्हणते मी. हां, तर त्याच्यामुळे काय उगाचच आपलं हिचं टाइमपास चाललंय. इथून ऑलिव्हमधनं घे, नाहीतर आणि कसल्या बॉलिव्हमधनं घे, काही फरक नाही. तुझा चेहरा वांग्यासारखाच दिसणार आहे. आणि आपण बोललो होतो ना की एवढं होतं तर तिकडे जाऊनच नेल स्पा करायला पाहिजे होतं, एवढं पण अक्कल नाही आहे. तर लगेच म्हणे की आता मी केलं आहे, राहू दे, नाही तर मी केलं असतं इथे नेल स्पा. ॲक्च्युली मी केलंच असतं, पण माझी आता ठीकच आहेत, अजून काही खराब नाही, आणि एवढी महागाची केली आहेत ती भयानक नखर. तर आता काय, राहू दे, जे आहे पदरी पडलं आहे आणि पवित्र झालं आहे मान्यासारखं. आणि तू पण, म्हणजे तसं तर तू पण तशीच आहे, दोघांची एकदम राम मिलाई जोडी आहे, बंटी और बबली. नंतर जपानला जाताना तर पूर्ण वेळ थकेलीच होती एकदम, आवाज पण दरवाजा करायला लागलेला, आणि सगळंच. आणि प्रोटीन बार खाते, प्रोटीन बार, चिक्की आहे ती प्रोटीन बार म्हणे. कशाला पण काय नाव दिलं, मोठी नावं, बड्डी बाते और चिक्की प्रोटीन बार समज के खाते. आणि हिला असं वाटत असेल की बापरे आपण काय मोठे प्रोटीन देतो मुलींना, मी वेलाला अजून एक देणार आहे, आता मगाशी दिलेलं आता परत देणार आहे. असं वाटतं की बापरे त्यांना कसली एनर्जी, आता 3 तास बस आता त्या धावतीलच. अपार्टमेंट टूर देते, अपार्टमेंट टूर,
मी तुम्हाला अपार्टमेंट दाखवते. आणि स्टार्टिंगला बोलली ना, मी तुम्हाला मेन्शन केलं ना तसं, पत्रकार असं रिटेक घेतो असं, की खूप मस्त आहे. आता मी तुम्हाला अशा ठिकाणी नेणार आहे जिथे ती खूप मस्त आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. खूप मस्त आहे आणि ती प्लेस खूप इंटरेस्टिंगसुद्धा आहे. मस्त आहे. अशा मस्त ठिकाणी तुम्हाला नेणार आहे. ती प्लेस इंटरेस्टिंग पण आहे. तुम्हाला छान वाटेल, तुम्हाला आवडेल. एकदा काय ते ठराव एकदा. आणि जे रिटेक घेते ना ते त्याच्यातच ठेवते, म्हणजे एकच वाक्यात 3दा वेगवेगळ्या पद्धतीने बोलते. मग तुम्हाला जे आवडेल, जे सूट करेल ते सूट युअरसेल्फ असं यायचं. नंतर ते काय, ते आता तिकडे जाऊन आता तिथून एरियल व्ह्यू बघायला गेली, वरून बघायचं ह्याला. तर मग तिथे गेली, तिथे उशिरा पोचली, धावत 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 अक्षरशः धावतच सुटलेली ती. म्हणजे एकदा म्हणजे सुरू झाली ना की बघतच नाही आजूबाजूला. असं एक फिरताना जो फील असतो ना, एक फॅमिली फिरते असं आरामात गप्पा टप्पा करत, इकडे तिकडे बघत, असं छान, तसं काही वाटतच नाही. असं वाटतं की ही पळते, हिच्या मागे त्या मुली पळत आहेत आणि हा कॅमेरा घेऊन पळतोय. नुसतं पळा पळ पळा पळ. आणि उशीर झालाय म्हणजे असं ह्या लोकांनी, बघूया आम्हाला जमलं तर ठीक आहे, नाही तर मग जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. काय प्लॅनिंग केलं आहे हे, असलं प्लॅनिंग, एवढं पळायचं प्लॅनिंग. आणि काय जाऊ दे आणि हे ते, म्हणजे काय झालं तर झालं, नाही तर एवढं काय ठीक आहे, असं आहे तसं आहे. कसलं काय केलं डोंबल्याचं काय माहिती यांनी. आणि मग तिथे गेली, मग त्याच्यामध्ये मिळालं बाबा हिला एंट्री. काय काय ठिकाणी असं असतं, डेट महत्त्वाची असते, टाईम तुम्ही काय थोडं पुढे मागे झालं तरी चालतं. मग तिथे गेली, मग ते लिफ्टने वरती जात होती. थर उगाचच बोलली ना मी, काही नसलं स्वतःला भारी दाखवायचं आहे तर मग उगाचच बोलायचं, मस्त आहे ना, भारी आहे ना. ते काहीतरी होतं तिकडे असं, काहीतरी दगडासारखं काहीतरी पडत होते, चांद सितारे. तर ते बघून बोलते, मस्त आहे ना, काय दगडं डोक्यावर पडतात ते, मस्त आहे, मस्त वाटतंय. कसलं भारी आहे ना, भारी, एकदम भारी वाटतं आहे आम्हाला. आम्ही खूप एन्जॉय करतो आहे, आम्ही खूप रिलॅक्स करतो आहे, आम्हाला खूप मजा येते, आम्ही खूप छान टाईम स्पेंड करतो आहे. असं कोण बोलतं आहे यार. खरंच असं वाटतं ना, ही स्वतःच्या मनाला समजवते. मी खूप एन्जॉय करते, मी खूप भारी टाईम स्पेंड करते, हे माझं ड्रीम आहे आणि हे मी जगते आणि मला खूप मजा येते आणि मला बरं वाटतंय. आम्ही खूप रिलॅक्स करतोय. आणि त्या मुलींना फुल ऑन मस्का मारते, फुल ऑन त्यांना म्हणते की सगळं काही ह्यांच्यामुळे पॉसिबल झालं आहे, सगळं ह्या दोघींनी आम्हाला एवढी साथ दिली म्हणून. आणि त्यांना ना चॉकलेटची लालच देऊन ठेवलेली, तुम्हाला चॉकलेट, ते बोलतात हा सगळं साथ बी ठीक आहे, पण आम्हाला आधी चॉकलेट देणार आहे ना. चॉकलेट, हो तुम्हाला चॉकलेट देणार आहे, मी चॉकलेट देणार आहे. हे भगवान, काय त्या मुलींना पण पायपीट करते आणि चॉकलेट आणि हे ते घेऊन दिलंय. तर त्याचं एवढं मोठं दाखवून की बघा त्यांनी किती शॉपिंग केली, किती आम्ही करतोय आम्ही. आणि ती पण मुलगी पण हिच्यावरच गेली एकदम, बाबा तगडा पॅकेज आहे बापाचं, मग सगळं दुकान खरेदी करणार आहे म्हणे. आणि फायनली तो क्षण आला ज्याची इतके दिवसापासून मी वाट बघत होती. म्हणजे मला इतकं असं मिसिंग वाटत होतं ना, इतकं असं वाटत होतं की अरे यार बहुत दिन हो गए यार, ये वाला सीन नाही देखा. गेस करा मंडळी, गेस करा. 1 2 नाही होत, चला सांगते. ठोकून दाखवायचं. तुम्ही बघितलं का तिकडे कशी कॅटकिट कशी ठोकून दाखवत होती, आणि ते ठोकून दाखवत होती आणि अक्षरशः फेकत होती. बापरे, असं पकडायचे, हे धडाम, ते धडाम. मला असं वाटत होतं ना की ना चांगलं काहीतरी असं ना, ती म्हणजे अशी हे व्हावी, काहीतरी डॅमेज व्हावं, म्हणजे ते तुटावं आणि मग त्यांना तोच पीस घ्यायला लावायला पाहिजे त्या लोकांनी. ते म्हणायला पाहिजे, हे तुमने तोड द्या अभी, हे तुमको, म्हणजे असं जॅपनीजमध्ये इंग्लिशमध्ये असं बोलायला पाहिजे होतं. सगळं नुसतं फेकते, त्यांचे काय जोरा हळूवारपणाच नाही पार्वता मानेच्या अंगात. आणि त्या रोडवर पण एवढं फास्ट का चालत होती. तर एक कितीतरी हजारो माणसं एका वेळेला क्रॉस करतात, त्याच्यामध्ये म्हणजे काय, ती 1000 माणसं संपली की पुढच्या 1000 माणसांना जायला देत नाही की काय. म्हणजे अशी ही सुसाट का पळते बाबा, काय प्रॉब्लेम काय आहे हिचा. आता बघूया काय काय करतायत. एवढी मुलींची काळजी लागली आहे 2 दिवसापासून, मुलींचं असं मुलींचं तसं, आपल्या मुलांची काळजी. तर आता बघूया, डिझनीलँड असं दाखवलं आहे बघा, डिझनीलँड. आता एवढी मुलींची काळजी आहे म्हटल्यावर मुलींसाठी खास ट्रिप प्लॅन केले, त्यांना त्यांचं आवड निवड लक्षात घेऊन. तर मग तर असलंच पाहिजे ना, आणि असणारच. म्हणजे मी पण हे प्रेडिक्ट करते की असणारच. मज्जा येणार आहे, म्हणजे खरंच खूप भारी वाटणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि मला पण नक्की आवडणार आहे बघायला डिझनीलँड. सो बोंबले करणार ना तू आमच्यासाठी एवढं. हां.
करणार म्हणजे काय, करणारच. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि सगळे पॉईंट्स कव्हर केले असतील. काही राहिलं असेल तर कॉमेंट सेक्शन ओपन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आणि आता पॉडकास्टचा शेवट नेहमीप्रमाणेच उखाण्याबरोबर. सो आजचा उखाणा आहे SV_ZZ यांचा. फ्लक्झमबर्गला केली वांग्याची शेती, फ्लक्झमबर्गला केली वांग्याची शेती, मन्या म्हणतो सगळ्यांनी बघा, हा माझा बायको पार्वती. वाह 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 वाह, मस्त होता. मला खूप आवडला हा उखाणा. व्हेरी नाईस SV एडिट्स. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.